विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गांधींनी आपल्या खासदारांना समजवावं. सरकार चर्चेसाठी तयार. किरेन रिजिजू यांची स्पष्टोक्ती. तर सलग 5व्या दिवशी संसदेचं कामकाज रखडलं. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृह 27 जुलैपर्यंत तहकूब. कॉक्रोच जनता पार्टीची केंद्रीय मंत्र्यांसोबत थोड्याच वेळात बैठक. आता हवाबाजी नाही चालणार. आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. सीजेपी मागण्यांवर ठाम. तर आम्हाला आज अटक होऊ शकते, पण सरकारनं अशी पावलं उचलू नयेत. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे. अभिजित दिपकेंचा इशारा. गुंड प्रवृत्ती असणाऱ्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलकांना आवाहन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द. 3 दिवसांपासून 17 मेट्रो स्थानकही बंद. पुढील 24 तासांसाठी जंतर मंतर परिसरातील इंटरनेट डाऊन. ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. वांगचूक यांना मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण का सोडलं? संजय राऊतांचा सवाल. तर देशात कशी अराजकता माजेल, राऊतांना हेच हवं असतं. गिरीश महाजनांची टीका. 26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं. सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. दरम्यान उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम. प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका. पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनामध्ये विधेयक मांडणार. मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. त्यांच्या समजूतदारपणाचा अपमान करू नका. राहुल गांधींची टीका. विद्यार्थ्यांच्या अंगावर. तर विद्यार्थ्यांचं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू, पण राहुल गांधींची नौटंकी. राजकीय नेते स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे बॉलिवूड आणि क्रीडा जगतात सुद्धा तीव्र पडसाद. सलमान खान, करीना कपूर, मीरा फतेही यासह सचिन तेंडुलकर, वरुण धवन, विनेश फोगाट आणि सानिया मिर्झा यांच्याकडून संताप व्यक्त. मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकाशी गैरवर्तन. पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार रोहित पवार आक्रमक. राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न. विरोधकांकडून सोशल मीडियाचा विपर्यास. पोलीस कारवाईच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप. आंदोलन शांत झाल्यानंतर एक तरुण उकसावत होता. तरुणाला पकडत असताना मुलगी मध्ये आली. मुंबईतील व्हायरल व्हिडिओवर पोलिसांचं स्पष्टीकरण. जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये मोर्चा. तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसह पालक या ठिकाणी मोर्चात सहभागी. भर पावसात नागरिक रस्त्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी आज दादरमध्ये राष्ट्रगीत गायन. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दुपारी 4 वाजता तिरंगा फडकणार. आदित्य ठाकरेंकडून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन. पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलिनीकरण रखडलं. पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर तोडगा काढण्यावर चर्चा. दरम्यान सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विलिनीकरणाला विरोध. सूत्रांची माहिती. शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद. साई समाधीवर बसल्यामुळे अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त. पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून चौकशीचे निर्देश. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. तर गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरही पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणू या ठिकाणी जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांनाही सुट्टी जाहीर. वाखरीमध्ये जनसागर उसळला. तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. थोड्याच वेळात पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.